नमस्कार मित्रांनो, श्रुती आर्ट स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक शांत, सुंदर आणि रंगांनी भरलेलं डॉट मंडला आर्ट. हे 8 इंचाचं डॉट मंडला आर्ट आहे. हे पाहू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर दिसत आहे, याचे कलर्स वगैरे. तर यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. त्यासाठी तुम्हाला MDF बोर्ड लागेल. MDF बोर्डच्या ऐवजी तुम्ही कॅनव्हास बोर्डचा पण वापर करू शकता. त्याच्यानंतर हे ॲक्रायलिक कलर्स झाल्यानंतर तुम्हाला स्केल लागेल. बेसला कलर देण्यासाठी तुम्हाला ब्लॅक ॲक्रायलिक कलर लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला डॉटिंग टूल्स लागतील. तुम्हाला आपण ब्रशचा वापर पण करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पेन्सिल लागेल. पेन्सिल आली म्हणल्यानंतर इरेझर पण लागेल. आणि फायनल शायनिंग देण्यासाठी तुम्ही, हे ऑप्शनल आहे, यासाठी तुम्ही वॉर्निशचा उपयोग पण करू शकता. सर्वप्रथम मी 8 इंचाच्या बोर्डला काळा बेस कलर लावून घेतलेला आहे आणि त्याला थोडा वेळ सुकू दिला आहे. सुकल्यानंतर तो असा दिसेल. आता यावर मी मार्किंग करणार आहे. ते मार्किंगची प्रोसेस आपण पाहूया. हे पहा, सुंदर असं मार्किंग मी करून घेतलेलं आहे या ठिकाणी. आता आपण सेंटर पासून डॉट मंडलाची सुरुवात करूया. छोटे नीट डॉट्स हळूहळू ठेवत एक बॅलन्स्ड पॅटर्न तयार करते. आता सेंटरच्या आजूबाजूला ड्रॉप शेप डिझाईन तयार करत आहे आणि प्रत्येक डॉट योग्य अंतर ठेवून संयमाने लावत आहे. आता आपण हे जे डॉट केलेत यांच्यामध्ये डिटेलिंग करून घेणार आहोत. हे बघा किती छान दिसत आहे. आता आपण ब्राऊन, ग्रीन, पिंक, ब्लू या रंगांचा वापर करू सुंदर असे पेटल्स काढूया. त्याच्यामुळे त्याला रॉयल आणि व्हायब्रंट फील येईल. डॉट मंडला ही एक पेंटिंग नसून ते एक मनाला शांत देणारं मेडिटेशन आहे. आता आपण पांढऱ्या रंगाचे डॉट देऊन डिटेलिंग करणार आहोत.
ही झाली डिझाईन पूर्ण. आता डिझाईन पूर्ण झाली आहे, मग आपण याला मस्तपणे छान सुकवून घेऊया आणि सुकल्यानंतर याला वॉर्निश लावून घेऊया. जर तुम्हाला आर्ट प्रोसेस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशा शांत आणि सुंदर आर्ट व्हिडिओसाठी श्रुती आर्ट स्टुडिओला नक्की फॉलो करा. थँक्यू.